नमो नमस्ते तुलसी माते, नमे कर्मफले स्पृहा या वैचारिक सूत्रावर निष्काम कर्म भावनेने कार्यरत दैनिक तरुण भारताने यंदा शताब्दी वर्षात प्रवेश केला। यंदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील शताब्दी गाठली। राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित आणि लोकसेवेचं व्रत घेतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शताब्दी वर्षाची पंचसूत्री जाहीर केली। कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वचा विकास, नागरी कर्तव्य आणि समरसता यांचा त्यात समावेश आहे। केवळ एक वृत्तपत्र नाही तर विचारपत्र म्हणून ख्यातीप्राप्त तरुण भारतानं वर्षाच्या सुरुवातीलाच बीज अंकुरे अंकुरे या नावाने एक अनोखा उपक्रम जाहीर केला। विविध प्रकारच्या बिया तरुण भारत कार्यालयात आणून देण्याच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाला। तरुण भारताची चमूही चैतन्याने सळसळत होती। बघता बघता झेंडू, सीताफळ, चिंचोके, शेवगा, बाभळी, कडुलिंब आणि बहाव्यासह इतर अनेक बिया जमा झाल्या। बीज अंकुरे अंकुरे या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण विदर्भात 32,000 बियांची पाकिटं वितरित करण्यात आली। तरुण भारताच्या शताब्दी वर्षात वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा या अभियानाची सुरुवात करण्यात आली। यावेळी घरोघरी पोहोचवण्यात आलेल्या बियांच्या पाकिटांमध्ये तुळस आणि झेंडू फुलांच्याही बिया होत्या। यामागे उद्देश असा की तुळशी विवाहासाठी तुळशीचं रोप आणि पूजेसाठी झेंडूची फुलं यातूनच मिळावीत आणि संपूर्ण विदर्भात घरोघरी पोहोचली सुद्धा। अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात वटपौर्णिमेचं औचित्य साधून वडाच्या 1,000 रोपांचं वाटप आणि त्यांची रुजवणूक करण्यात आली। हा उपक्रम विशेषतः स्त्री शक्तीच्या सहकार्यातून राबवण्यात आला। या निमित्तानं वृक्ष लागवड तर झालीच, पण त्यासोबतच पर्यावरण पूरक असं विचार मंथन घडून आलं। अभियानाचा पुढचा टप्पा होता तुळशीची रोपं घरोघरी पोहोचवण्याचा। तुळशीचा आयुर्वेदिक उपयोग आणि धार्मिक महत्व वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले ते तरुण भारताच्या सर्व विभागातील सहकार्यांनी। तुळशीच्या रोपांचं वाटप आणि मंदिर स्वच्छता अभियान विदर्भाच्या गावागावांमध्ये नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात तुफान यशस्वी ठरलं। ग्रामदिंडी सारख्या उपक्रमांतून विद्यार्थी सुद्धा या उपक्रमांमध्ये आनंदाने सहभागी झाले। तुळशी विवाहाचे संस्कार नेमके कसे करायचे हे सांगण्यासाठी तरुण भारतानं संपूर्ण लग्न सोहळ्याचा व्हिडिओ बनवला। देवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। जो बघून सोप्या पद्धतीनं सागर संगीत तुळशी विवाह करता येईल। सामूहिक तुळशी विवाह सोहळा आयोजण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी नोंदणी केली आणि आपापल्या स्तरावर नियोजनही केलं। तरुण भारताच्या सहकार्यातून नागरिकांनी नागरिकांसाठी घडवून आणलेला हा उपक्रम आता समारोपाच्या टप्प्यात पोहोचलाय। विदर्भाच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये शेकडो संस्था तरुण भारताच्या सामूहिक तुळशी विवाह सोहळ्याशी जोडल्या गेल्या आहेत। तुळशी विवाहासाठी आवश्यक साहित्य आणि सुबक असं तुळशी वृंदावन असं किट तयार करण्यात आलंय। उत्साही वैदर्भियांनी तरुण भारताच्या सामूहिक तुळशी विवाह सोहळ्यांची दिमागदार आयोजन जागोजागी केली आणि सामाजिक समरसतेचा एक नवा अध्याय लिहिला गेला। अगदी पत्रिका छापण्यापासून ते जेवणावळी घालण्यापर्यंतचे सर्व कार्यक्रम हौशीने आयोजण्यात येत आहेत। तरुण भारताच्या पुढाकारातून गेल्या 3 दिवसांमध्ये विदर्भ प्रांतात तब्बल 7,000 ठिकाणी सामूहिक तुळशी विवाह सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलंय। आजच्या सोहळ्यानं हे अभियान पूर्णत्वास गेलं असून लाखो लोकांनी त्यात सहभाग घेतला। तुळशी विवाह सोहळ्याच्या माध्यमातून पर्यावरण जागरूकतेचा, नागरी सहकार्याचा आणि सामाजिक समरसतेचा नवा अध्याय लिहिला गेलाय। या ऐतिहासिक आणि विक्रमी उपक्रमाचा समारोप आज इथे होत असून आपण सर्वजण या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार ठरलो आहोत।